पाहिजे। आणि तो कशासाठी, तर आपला जो म्हणजे जे मिशन आहे किंवा आपली जी योजना आहे की इस्लामचा प्रसार करण्याची, तर हा जर करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या हातात कुठे ना कुठे तरी सत्ताधिकार असले पाहिजे। म्हणून ज्याला इस्लामिक स्टेट ज्याला म्हणतात किंवा इस्लामिक राज्य ज्याला म्हणतात, हे मदिनेमध्ये त्यावेळेच्या केवळ 225 स्क्वेअर किलोमीटरवरती त्यांनी ते राज्य स्थापन केलेलं आहे। आणि विशेष आश्चर्याची गोष्ट ही आहे की या राज्यामध्ये ज्यूज होते, या राज्यामध्ये ज्याला काय बुद्धू का बद्दू काहीतरी ज्याला अरब म्हणतात ते होते, वेगवेगळ्या जाती जमातीचे होते। परंतु प्रेषकांनी काय केलं की सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आणि सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी प्रत्येकाशी जुळवून त्यांनी घेतलेलं आहे। आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती केली असेल तर ती ही की प्रेषकांनी त्याच दिवशी ज्याला इस्लामी बंधू संघ ज्याला म्हणतात, बांधव संघ ज्याला म्हणतात, हा बांधला। ज्याला तुमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो माझे काही चुकतील शब्द आहे, कारण मला त्याचे एक्झॅक्टली उच्चार येतील तर सांगता येत नाही, पण ज्याला तुम्ही उम्मा म्हणता किंवा उम्मत म्हणतात, ही उम्मत म्हणजे काय, तर उम्मत म्हणजे प्रेषितांनीच त्यावेळेला जे म्हटलेलं ते हे आहे की मदिनेमध्ये असलेल्या अन्सार किंवा मदिनेमध्ये त्यांचे जे ठरलेले मदतनीस आणि हिजरत करून आलेले जे मक्केहून आलेले जे मुसलमान, ह्या सर्वांची मिळून उम्मत तयार झालेली आहे। आणि तुम्हाला असं दिसेल की या ठिकाणी ही ज्यावेळेला त्यांनी केलं त्याच्यानंतर आश्चर्य तुम्हाला असं वाटेल की हे छोटंसं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये मुसलमान हे स्वतः अल्पसंख्याक होते। प्रेषितांनी मग त्याच्यानंतर हे ज्या वेळेला केलं, इस्लामिक स्टेट अस्तित्वात आणलं, त्यावेळेला त्यांनी पहिली गोष्ट जर कोणती केली असेल तर तो म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा। आणि तो जाहीरनामा पुढील काळामध्ये मग ज्याला आश्चर्य वाटतं की ज्यांचा खुद्द कुराण साक्ष देतं की पैगंबर हे निरक्षर होते, पण हा निरक्षर असलेला प्रेषित या काळामध्ये ही जी त्यांनी जे तयार केली जे राज्य स्थापन केलेलं आहे, हे या राज्य स्थापनेला त्यांनी जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये एकूण माझ्या आठवणीप्रमाणे 16 किंवा 18 पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे। आणि हे 16 किंवा 18 पॉइंट्स म्हणजे ज्याला तुम्ही रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण किंवा ज्याला लिखित राज्यघटना म्हणतो, ही प्रेषितांनी या काळात प्रकाशित केली किंवा सांगितलेली आहे। आणि म्हणून जगातल्या कोणत्याही पहिल्या राष्ट्रात जर कोणतं पहिलं राष्ट्र असेल की ज्याची लिखित संघटना अस्तित्वात आली तर ती फक्त मदिनेच्या राज्याची। म्हणजे हा जो महत्वाचा जो भाग आहे, तर या ठिकाणी मग आता हे राज्यघटना जी त्यांनी तयार केली त्याच्यामागे सुद्धा प्रेषितांचा उद्देश काय होता की राज्यघटना तयार करून राज्य आपल्या हातात घ्यायचं, राजसत्ता आपल्या हातात घ्यायची, ही उपभोगासाठी नाही, चैनीसाठी नाही, स्वतःच्या ऐशारामासाठी नाही, की त्यांनी लिखित राज्यघटना स्वातंत्र्य दिल्यानंतर आश्चर्य वाटेल की ज्याला आपण आज जो सातत्याने गाजावाजा केला जातो तो म्हणजे सेक्युलर स्टेट किंवा निधर्मवाद वगैरे, प्रेषितांनी त्या काळात हा निधर्मवाद आणलेला आहे। कारण प्रेषितांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रेषितांनी अगदी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे स्वतंत्रपणे वागण्याचं स्वातंत्र्य संपूर्ण दिलेलं आहे किंवा संपूर्ण स्वातंत्र्य आहे। आणि हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन प्रेषितांनी त्या काळात दाखवलेला आहे की ज्या वेळेला त्यांनी ह्या संपूर्ण धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे। आणि त्याच्या बाबतीत खरं म्हणजे असं आहे की धर्माच्या बाबतीत कोणी कोणावरती काही जबरदस्ती करू शकत नाही, याची साक्ष खुद्द कुराणच देतात। कुराणामध्ये काफिरून नावाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे
की ज्याचा त्याचा धर्म त्याचा त्याच्याबरोबर. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी सुद्धा एके ठिकाणी पैगंबरांच्या म्हणजे प्रेषितांच्या एका हदीसमध्ये प्रेषितांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही इतर धर्मीयांच्या ज्या काही त्यांच्या ज्या कोणी आराध्य देवता असतील किंवा काय आराध्य असेल त्याची निंदा नारस्ती करू नका, त्यांना शिवीगाळ करू नका. कारण तुम्ही जर तसं केलं तर ते लोक अल्लाहला शिव्या देतील आणि ते पाप तुमच्या माथी येईल. म्हणजे हा जो ब्रॉड दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन प्रेषितांनी 1400 वर्षापूर्वी किंवा 1300 वर्षापूर्वी आज जगासमोर मांडलेला आहे. आणि म्हणून ज्याला निधर्मीवाद म्हणतात, हा निधर्मीवाद जर कोणी म्हणत असतील की आजच्या सरकारने दिला आहे किंवा पूर्वीच्या सरकारने दिला, तशातला भाग नाही. हा 1400 वर्षापूर्वी पैगंबरांनी दिलेला आहे. कारण जी तुम्हाला अरबस्तान संपूर्ण जो होता तो एक प्रकारचा जंगली असल्यासारख्याच लोकांचा होता. कारण तिथे कोणत्याही प्रकारचे कुठलेही नियम नव्हते, कुठली नीतिमत्ता नव्हती, कुठल्याही गोष्टीची काय बाप मेल्यानंतर त्याच्या ज्या म्हणजे त्या बाप मेल्यानंतर ज्या सावत्र्या असतात त्यांच्याशी हे पुरुष लग्न करत होते. म्हणजे त्यांच्याजवळ कुठलीही सांस्कृतिक मूल्य नव्हती. मित्र सरळ तुझी बायको माझ्याकडे पाठवून दे, माझी बायको तुझ्याकडे पाठवून देतो सांगत होती, अशा रीतीने वावरत होते. दारू तर पाण्यासारखी वाहत असे आणि जुगार हा प्रत्येक ठिकाणी जुगार चालत असे. शेवटी हा संपूर्ण ज्यावेळेला इस्लामच्या म्हणजे पैगंबरांच्या शिकवणीनंतर तुम्हाला असं दिसतं की संपूर्ण अरबस्तानचं चित्रच बदलून गेलं. कारण हिजरी 2 मध्ये मद्य किंवा दारू जी आहे ही निषिद्ध ठरवली गेली आणि त्यानंतर मदिनेमधल्या रस्त्यांवरती हजारो लिटर दारू लोकांनी ओतून दिली आणि पुन्हा दारूकडे वळले नाही. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असं दिसतं की आता स्त्रियांचे उद्धारक म्हणून आपण म्हणतो, प्रत्येक वेळा म्हटलं जातं. तर का स्त्रियांचे उद्धारक असं म्हटलं जातं, तर याच्यातनं मी पहिल्या 2-3 गोष्टी तुमच्या समोर क्लिअर करतो. आणि त्या म्हणजे जगामध्ये फक्त मुस्लिम समाजच असा समाज आहे की ज्याच्यामध्ये स्त्री ही आपल्या वडिलांच्या नावाचा जो पहिले जन्मापासून तिच्याबरोबर जोडलं जातं ते तिच्या मरणापर्यंतच असतं. कारण इथे कुठल्याही मुस्लिम स्त्रीच्या समोर वाईफ ऑफ असं म्हटलं जात नाही, तर त्या ठिकाणी बिनते किंवा अमक्याची मुलगी म्हणूनच म्हटलं जातं आणि ते शेवटपर्यंत टिकतं. एवढंच नाही तर जगामधल्या त्यावेळच्या जगामधल्या किंवा आता सुद्धा आपल्या इथे भारतामध्ये सुद्धा एक 5-50 वर्षापूर्वी हिंदू कोड ज्यावेळेला आलं त्यावेळेला स्त्रीला आपल्या माहेरच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगण्यात आलेला. परंतु हा हक्क तर त्या काळातच दिला गेलेला आहे. कारण प्रत्येक स्त्रीला आता पर्सेंटेज काही असेल, कुठे 1 असेल, 2 असेल, 10 असेल, काय असेल ते असेल, पण ते अर्थात कुराणाप्रमाणेच आहे. परंतु तो हक्क तिला दिला गेला. ज्याप्रमाणे पुरुषाला तलाक देण्याचा अधिकार आहे, तर इथे तुम्हाला असं दिसेल की स्त्रीला सुद्धा खुला मारण्याचा अधिकार आहे. म्हणजे स्त्रीला सुद्धा हा अधिकार दिला गेलेला आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं डिफरन्सिएशन नाही. आता एक असं म्हटलं जातं, कुराणामध्ये एक आयत आहे की प्रत्येक पुरुषाला किंवा पुरुष हा स्त्रीपेक्षा एक